हे आता आपण गहू घेतलेत. हे आता ते गहू 4 दिवस भिजवायचे. हे असे पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4 दिवस चौथ्या दिवशी काढायचे. असं स्वच्छ धुवून घ्यायचे. जेवढं पाणी बसेल तेवढं घालायचं त्याच्यावर. वर पाणी येईल असं घालायचं. चार दिवस भिजवायचे आणि चौथ्या दिवशी काढायचे. त्याचा चीक काढून घ्यायचा. हे आता आपण चीक काढणार आहोत. हे असे गहू भिजलेत पूर्ण चांगले. आता आपण चीक काढूया मिक्सरच्या भांड्यात किंवा हाताने जरी काढलं तरी चालतंय. पण जास्त असलं की मिक्सरच्या भांड्यात की मिक्सरवर चीक काढलेला चांगला. हे असं घट्ट चीक काढून घ्यायचा व्यवस्थित. चीक काढताना खूप त्रास होतो, पण हे आता खायचंय म्हटल्यावर करायला तरी पाहिजे. हे असं घट्ट सगळा त्यातला चीक काढून घ्यायचा दाबून. हे असं पुरणाच्या किंवा हे आपल्या साध्या चाळणीनं गाळून घ्यायचा. हे असं गाळून घेतोय आपण. भरपूर पाणी घालून सगळं चीक त्यातनं पांढरं, जेवढं पांढरं पाणी काढता येईल तेवढं सगळं काढायचं. हे बघा असं निघाले आता हे पांढरा असा शुभ्र चीक. हे आता अजून एकदा वस्त्र गाळ करून घेतोय आपण. हे असं व्यवस्थित पांढऱ्या कापडावर असं गाळून घ्यायचं, म्हणजे चोथा वगैरे राहिलेला तो बाजूला निघतो. हा गाळल्यानंतर हा शुभ्र असं चीक निघालाय. आता त्याच्या कुरडया करायच्यात आपल्याला. हे बघा गॅसवर जेवढा चीक निघालाय तेवढंच पाणी घ्यायचं आणि त्याच्यात चवीनुसार मीठ, हिंग पण थोडासा चिमूटभर टाकायचा, म्हणजे कुरडयाला एक खमंगपणा येतो. आणि 1-2 चमचा तेल हे टाकून चांगलं पाण्याला उकळी येऊ द्यायची. आणि मग हे चीक आता ओतून आपण मस्तपैकी हलवतोय. वैरून घ्यायचं हा चीक. एकसारखं असं सगळं सतत हलवावं लागतं, नाहीतर मग गुठळ्या होतात. गुठळ्या झाले की मग कुरड्या व्यवस्थित होत नाहीत. त्यासाठी त्याला भरपूर हलवावं लागतं. एकसारखा चीक हलवून व्यवस्थित घ्यावा लागतो. हे बघू शकता आता तुम्ही. भरपूर हलवावं लागतं त्याला. एकही गुठळी झालेली नाही. मस्त चीक असा छान असं शिजतंय पीठ. हे बघा आता किती छान शिजलंय पीठ. पांढरं शुभ्र चिकाच्या ह्या असं शिजलं की ह्या असं दिसतं. ह्या अशा कुरड्या घातल्या, मस्तच कुरड्या झाल्यात.
कलरच्या हव्या असेल तर कलरच्या पण करू शकतो आपण, ज्यांना आवडतं तसं. कलरच्या पण मी दाखवणार आहे. हे बघा, आता कलरच्या करतोय आपण. कलरच्या ह्या पांढऱ्या शुभ्र अशा एकसारख्या एका कागदावर घेऊन आपण वरती वाळत ठेवू. किती सुंदर झालेत कुरड्या, बघू शकता तुम्ही. एकसारख्या अशा घालून घेतल्या. कलरच्या दाखवते. हे याच्यात कलर पाण्यात मिक्स करायचा आणि पिठात असं सगळा मिक्स करून घ्यायचा आणि ह्या कुरड्या अशा घालायच्या. ह्या कलरच्या कुरड्या बघू शकता, मस्तच कलर आलाय, जिलेबी कलर, नारंगी. अशा सगळ्या कुरड्या मस्तपैकी झाल्यात. तुम्हीही करू शकता. हे बघा, कलर वाळवून ह्या कुरड्या आपण आता वर्षभरासाठी ह्या ठेवू शकतो आपण अशा भरून. सुंदर कुरड्या झाल्यात ह्या. कसा वाटला व्हिडिओ? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.